वडाळी भोईतील अवैध केंद्राई माता खडी क्रशर व शिवराज खडी क्रशर अखेर बंद. परिवर्तन कामगार सेनेच्या लढ्याला यश. वडाळी भोई तालुका चांदवड जिल्हा नाशिक गेल्या अनेक वर्षांपासून अवैध उत्खनन करणाऱ्या वडाळी भोईतील केंद्राई माता खडी क्रशर व शिवराज खडी क्रशर अखेर कायमचं बंद करण्यात आलंय. परिवर्तन कामगार सेनेनं गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांसोबत मिळून लढा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही मोठी कारवाई केली आहे. वडाळी भोई येथील या दोन्ही खडी क्रशरवर गेल्या अनेक वर्षांपासून शासनाची कोणतीही परवानगी न घेता लाखो ब्रास दगडाचे अवैध उत्खनन व विक्री केली जात होती. शेजारील घरांना भेगा पडल्या होत्या. तसेच सतत उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. शेतकरी वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं दखल घेतली नव्हती. हा अन्याय थांबवण्यासाठी परिवर्तन कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षभरापासून आंदोलन, निवेदने आणि पाठपुरावा सुरू होता. अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दोन्ही क्रशर पर्यावरण नियमांचं उल्लंघन करत असल्याचं लक्षात घेऊन ते कायमचं बंद करण्याचे आदेश दिले. या निर्णयाचं स्वागत करताना विशाल भदरगे सर यांनी शासनाचे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला हे यश आहे असं ते म्हणाले. आंदोलनात हे पदाधिकारी होते उपस्थित. या यशस्वी लढ्यात परिवर्तन कामगार सेनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. राज्य कार्यकारिणी सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं. आता परिसरातील प्रदूषण कमी होऊन शेतीला दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वृत्तसंकलन ज्ञानेश्वर बागुल, कळवण प्रतिनिधी.